डॉक्टर PR पाटील मार्ग कत्तलखान्याला लागून शंकर कोगले यांच्या घरी चोरी झाली आहे। 11,000 रुपये रोख, चांदीचे दागिने, देवाचे पितळेचे सामान असे साहित्य गेल्याची माहिती हाती येत आहे। चोरी झाल्याचे समजल्यावर तात्काळ त्या ठिकाणी मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली गेले आणि सांगली शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेब यांना चोरी झाल्याचे सांगितले। त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पाठवून दिले। सध्या चोरांचे प्रमाण जिल्ह्यात भरपूर वाढले आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे साहेब यांनी गजबजलेल्या ठिकाणी बीट मार्शल मोठ्या प्रमाणात त्या भागात फिरवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। ती नुसती आता हिल्यांनी आलोय, दार का उघडाय म्हणून बघितलं आणि लक्षातच आमरीला सांगायला गेलं, आमरे आमच्या घरात कोण गेले का सगळं इस्कुटवाडी केली। काय होत नाही। हा प्रकार दुपारी 12 वाजता घडलेला आहे। ती गंभीर घडलेला आहे हा प्रकार आहे। याचं आम्हाला खंत वाटते आणि आम्ही ह्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे आहे। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आज सांगली PR पाटील मार्ग रोड कत्तलखान्याला भिंतीला लागून आज भर दिवसा नोडाल मशिदीच्या समोर शंकर गणपती कोगले यांच्या घरात चोरी झाली आहे। हे कुटुंब अत्यंत गरीब आणि कष्टातनं पैसे मिळवलेलं कुटुंब आहे। चोरांनी पण विचार करताना करायला पाहिजे किती निर्लज्ज आहे। त्यांचं मागं पत्राचं शेड आहे, त्याला कवर घातलेलं आहे आणि त्यांचं आज कुटुंब त्या मनस्थितीत बोलण्यास स्थितीत नाही। आमची अशी मागणी लोकहित मंच आहे की सांगली शहर पोलीस आणि संजय मोरे साहेबांना त्या चोरीचा छडा लवकरात लवकर लावावा आणि आमची अशी एक सांगली पोलीस शहर पोलिसांना विनंती आहे की दुपारी पण 12 दरम्यान पण बीट मार्शल या परिसरात असू दे, सांगली शहर हद्दीत असू देत की दुपारी पण बीट मार्शल फिरवलं पाहिजे। आणि ह्या कुटुंबाला आम्ही लोकहित मंचच्या वतीने न्याय देण्याचं आम्ही काम करू, एवढी आमची लोकहित मंचची मागणी। आणि दुपारी भर वस्तीत 12च्या दरम्यान हा चोरीचा प्रकार